म्हणजे जर का दोन्ही बोल्ड केले सलग 2 बोल्ड धनंजयजी पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी. न्यामा बॉईजच्या प्रत्येक चौकारासाठी देखील सुवर्ण संधी आली आहे. न्यामा बॉईजसाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकाराचे केतनजी पाटील साहेब यांच्याकडून थांबवायचं 1 मिनिट. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना थांबवायचं. चला लक्षात ठेवा डोंगरपाडा संघासाठी पण सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारासाठी आकाशजी घरत यांच्याकडून आणि विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक चौकारासाठी डोंगरपाडा संघासाठी देखील एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आकाशजी घरत यांच्याकडून पारितोषिक लगावलं गेलं. यस नक्कीच. गुडलकला देखील 200 रुपयाचं पारितोषिक. लगातार 2 चौकार शेखर पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. होय 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 पारितोषिकांचं वर्षाव अनिकेत होणार आहे. इकडे आपण आपलं समालोचन करावं की पारितोषिकांबद्दल बोलावं हे मोठं आमंत्रण असणार आहे दोघांवरती. कामं जोगित पाटील बोलतात तुम्ही कामं वाटून घ्या. आता एकाने कॅल्क्युलेशन करा आणि एकाने समालोचन करा. परंतु पहा ही आपण पाहतोय मोरेगाव पुरस्कृत चॅलेंजर्स ट्रॉफी 2026 सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व या मित्र परिवारांचं सहर्ष स्वागत आहे. फायनलच्या मुकाबल्यामध्ये होतोय पहिला चेंडू होतोय ऑन. देऊया एक संधी डीजेला सॉरी ऐकूया एक सुमधुर संगीत आणि चालू करूया या सामन्याला. डीजे 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 हलके हाताने मॅच ऑन होते. सॉरी मॅच ऑन होते कुठेतरी पुन्हा एकदा हलके हाताने एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. अंतिम सामन्याला सुरुवात झाली. श्री गणेश झालाय धावांचा. 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोहितच्या साथीनं रोहन जयस्वाल हे 2 खेळाडू सातत्याने अंतिम फेरीमध्ये येण्यासाठी या 2 खेळाडूंची भागीदारी तितकीच महत्वाची राहते. जागा बनून रोहितच्या बॅट मधून स्लाइस स्ट्रोक 4 धावा चौकार.
करून खेळी कमवलं त्याने नाव अहो धुवाधार करून खेळी कमवलं त्याने नाव Impact. So elegant, so इकडे impact use केले जाते अनिकेत. looking like a यस 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 केतन पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा प्रत्येक चौकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेचे सर्व केतन पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक. काय स्लासी स्ट्रोक समोर दिशेने फटका एक्झिक्यूट केला तर गोलंदाजाचा फटका समजला नाही. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी. 4 धावा या दोन बंधूंनी सकाळपासून धुमाकूळ घातला या मैदानामध्ये. धावांचा डोंगर उभा केलाय. धावा खोऱ्याने ओढल्यात या दोन बंधूंनी. हो नक्कीच, परंतु पहा नाण्याच्या दोन बाजू असतात. छाप इथे खेळतोय, काट अजून बाकी आहे. डोंगरपाडा संघ सुद्धा कमी लेखाजोखा करणारा नाहीये. बलाढ्य संघ, यजमान संघ मोरेगाव चॅलेंजर्सला राऊंड पुढे आलेला संघ आहे. यस 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 नक्की. संकेत तेलीकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 चौकार. संकेत तेली 500 रुपयाचं पारितोषिक. हो पुन्हा एकदा पुढचा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय. फटका. पाहूया काय होतंय, काय घडतंय. चुकी घडते बॉलर इंडला. चुकी घडते बॉलर इंडला. चुकी कोणासाठी घडते, कोणाला जीवनदान दिलं. रोहन जो सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, सकाळच्या सत्रापासून चांगला खेळ, त्याला जीवनदान दिलं. म्हणजे ही चुकी म्हणता नाही येणार, घोर चुकी झाले. हो घोर चुकी म्हणता येईल, घोर चुकी म्हणता येईल. कारण की गुडलकचा लक चालू नाहीये, परंतु समोर भावाचा लक नक्की चालू आहे, चांगला चालू आहे. आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. देऊ एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत. कमॉन डीजे. बसलेले आहेत. पुन्हा एकदा समोरचा चेंडू पाहायला भेटला. पाहूया रनिंग बिटवीन. थोडी फास्ट फेकी, चुकीच्या इंडला फेकी आपल्याला पाहायला भेटली. आणि के चुकीच्या इंडला फेकी. यस 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 अशी चुकी करून चालणार नाहीये, अशी चुकी करून चालणार नाहीये. धावफलकावरती पहा 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपल्याने 21. खांदे उंचावले टीम नामा बॉईज, खांदे उंचावले. चांगल्या स्थितीमध्ये इथून संघ आपल्याला पाहायला भेटतो. अजून देखील 11 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक असेल. 21 धावा ऑलरेडी धावफलकावरती लागलेत. होय होय होय. अनलकी, जिकडे अनलकी आपण पाहतोय गुडलक यांना, परंतु सक्सेस ज्यांच्याकडे त्याच्याकडे चेंडू फेकण्याऐवजी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी चेंडू फेकी झाली. चुकीचा आपल्याला पाहायला भेटला. पुन्हा एकदा चेंडू वाव 1 बाउन्स गोशांक क्षेत्रामध्ये जाताना आपल्याला पाहायला भेटलं. आणि किती संयमी खेळी इकडे दोन्ही खेळाडू आपल्याला खेळताना आता पाहायला भेटत आहेत. कुठेतरी गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला कमी जाणवायला पाहायला भेटते. यस 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 पार्टनरशिप बिल्ड केली या दोन खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने चर्चा या दोन खेळाडूंची राहिली. हो ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला. काय होतंय, काय घडतंय पहा. पंचांचं बोट आकाशाकडे. धावचीच्या रूपामध्ये रोहन बाद होईल. थर्ड अंपायर घोषित केलंय. चेक केलं जाईल. टेक्निकल टीम व्यस्त असेल. क्रुशल मुवमेंट. धोक्याची घंटा जरूर वाजले, धोक्याची घंटा जरूर वाजले. सर्वाधिक मोठी विकेट असेल या सामन्यामधील. नक्कीच पाहायला नक्कीच पंच आलेले आहेत, परंतु सर्वांच्या मनामध्ये धगधग वाढली असेल. जर का हा गडी बाद झाला तर लक्षात ठेवायचं आहे, कुठेतरी एक चांगला मोठा धक्का पाहायला भेटेल नॅमोबॉईज संघासाठी. आणि नक्कीच दोन्ही खेळाडू पाहू शकता. इन ऍक्शन आपण पाहू शकता. दोन्ही खेळाडूंची स्टाईल पाहू शकता. कमरेवर हात, दोघांच्या बॅट पाहू शकता. दोन्ही ब्रदर्स आहेत, एक रोहन एक रोहित. या दोघांमध्ये आपण पाहू शकतो काय होतंय, काय घडतोय. ओ यू टी धावचीच्या रूपामध्ये रोहन जयस्वालला मैदान सोडावं लागतंय. मोठी विकेट आले. फलंदाज बाद झालाय. धावचीच्या रूपाने रोहन तंबूच्या आश्रयाला परतला. आता रोहितच्या खांद्याची जबाबदारी वाढलेत. रोहितच्या खांद्याची जबाबदारी का वाढलेत? बंधूला मैदान सोडावा लागलाय. हो नक्कीच रोहितची आता जबाबदारी असेल की या पुढील सामने कशा पद्धतीने, पुढील चेंडू कशा पद्धतीने हाताळायचे आहेत. कारण 2.3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 22, एक गडीच्या मोबदल्यात. आता रोहित आपण पाहतोय 8 चेंडू 11 वरती खेळताना. राहुल नवीन फलंदाज पाहतोय. समोरच्या दिशेने मारला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. वाव क्षेत्ररक्षण. बॉक्स क्रिकेट म्हटलं ना तर या प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हटलं तर पालघर जिल्ह्यामध्ये यश याचं देखील क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच नाव आहे. त्यानंतर आपण पाहतोय डोंगरपाडा संघाकडून देखील चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला भेटतोय. आता राहुल हस्तिकची चर्चा राहिली.
लगातार 3 चौकार मारायचा कारनामाच्या खेळाडूच्या नावी होता. तो गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं. राहुल पोस्टुरे बॅटची लिडिंग एज चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. हो नक्कीच आपण आता पाहतोय कुठेतरी संयमी खेळी करत असताना दोन्ही खेळाडू पाहायला भेटतोय, परंतु पहा 2.5 चला 2.5 चेंडूचा संपलाय खेळ. 24 धावा धावफलकावरती लागलेत. हो ड्राईव्ह केला क्रॅकिंग स्ट्रोक. फेकी 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 चुकी चेंड वरती नाहीये, बरोबर चेंड वरती यावेळेला धावचीच्या रूपामध्ये रोहित जयस्वाल बाद होईल. 1 मिनिट थांबवतोय डीजे, 1 मिनिट थांबवतोय. चला सामना थांबवायचा 1 मिनिट. एक ओव्हर बाकी आहे, 3 ओव्हर झाले. थांबवायचं काय लवकर सांग रे बाबा. काय थांबवायचं का 2 मिनिटं सामना थांबवायचा ऑफिशियल पंच. स्टार किरू पाटील याचा वाढदिवस इथे सेलिब्रेट करतोय आपण. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रील स्टार म्हणून ज्याची ख्याती आहे त्या किरू पाटीलचा उत्तमजी सन्मान होतोय किरू पाटील यांचा. धन्यवाद डीजे. मॅच ऑन करायचे गौतमजी. चला मॅच ऑन करायचं आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये बाकीचं जे सन्मान आहे ते करणार आहोत आपण. नक्कीच आपण पाहतोय सामना न्यामा बॉईज विरुद्ध डोंगरपाडा. 24 धावा झालेल्या आहेत. आपण स्कोर कार्डवर पाहायला भेटत आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद देखील झालेले आहेत. परंतु रोहित जयस्वाल अजून देखील आपण पाहतोय 10 चेंडूवरती 12 धावा. चांगला फटका पाहायला भेटला. ओ फेकी फेकी झालेली आहे. पंचांचा बोट आकाशाकडे आहे. मोठा धक्का. राहुल नावाचा वादळ संपुष्टात येताना पाहायला भेटतोय. अनिकेत काय वाटतंय? राहुल देखील बाद झालेला आहे. यस 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 राहुल स्वस्तामध्ये परतलाय. राहुल 1 वरती परतलाय. स्वस्तामध्ये तंबूच्या आसनाला परतलाय. आता 5 चेंडू निर्णायक असं हेमलने चांगला फटका सिलेक्शन केलं. तो शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. तत्वर एकेरी कंप्लीट. मागील चेंडूवरती मागील षटकामध्ये हस्तिकनं जो डायव्ह लागून चौकार अडवला होता त्यासाठी अनिश अय्यरकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. डायव्ह लागून चेंडू अडवल्याच्या कारणास्तव 500 रुपयाचं पारितोषिक हस्तिकला देण्यात आलंय. ऑनलाईन आलंय. 3.1 चेंडूचा खेळ झाला. 24 धावा धावफलकावरती आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अंकित गवस ज्या नावाची चर्चा. चला अंकितसाठी प्रत्येक चौकारासाठी शेखर पाटेकडे 200 रुपयाचं पारितोषिक. हो ड्राईव्ह केला. बॅटची लिडिंग एज श्रेयस चेंडूवरती येईल. क्विकली चेंडूवरती आलेत.
तत्पर एकेरी कंप्लीट. हो नक्कीच चांगली गोलंदाजी इकडे कमबॅक केलाय डोंगरपाडा संघाने कमबॅक केलाय. कुठेतरी आता तुम्हाला संयमी खेळी करावी लागेल. यस 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 25 धावा धापलकावरती लागले. येणारे चार हेमल क्षमता आहे मोठ्या फटक्या खेळण्याची. क्षमता आहे मोठ्या फटक्या खेळण्याची जी असती चांगली कामगिरी आतापर्यंत 2 मध्ये फक्त एकेरी धावा आतापर्यंत अंतिम षटकामध्ये खर्च केले. नक्कीच अंकित गवससाठी देखील सुवर्ण संधी आहे. त्यांचे वर्गमित्र शेखरजी यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. नक्कीच ओ मागे येऊन मारण्याचा प्रयत्न चुकी इकडे चुकी घडते. चुकीला माफी नाही. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषा पार आउट ऑफ द पार्क आउट डीजे. ₹1000 पारितोषिक आहे. या शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक चौकारासाठी म्हणजे 3 चेंडूमध्ये प्रत्येक चौकाराला तुम्हाला ₹1000 पारितोषिक आहे. आणि हॅट्रिक चौकारासाठी मोरेगाव चॅलेंजर संघातर्फे ₹1000 पारितोषिक लावलं गेलंय. हॅट्रिक साठी देखील ₹1000 पारितोषिक मोरेगाव चॅलेंजर संघाकडून आहे. ओ थोडासा संयमी ओ चुकी थोडीशी चुकी पाहायला भेटली. परंतु पहा क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं आपल्याला पाहायला भेटलं. फंबल होताना पाहायला भेटलं. स्टेपचा आवाज कुठेतरी आला होता. परंतु पहा पुन्हा आता आपण पाहतोय अंकित गवस. आता आपण पाहतोय अंकित गवस आपण स्ट्राईकला जातो. यांनी 2 चेंडू हाताळले तर या 2 चेंडू एखाद मोठा फटका आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे. यस 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 क्षमता आहे. मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. लवेश सांडव नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल. ओहो डाऊन द ग्राउंड शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. त्यापेक्षा चांगला क्षेत्ररक्षणाचा आपण नजारा पाहिलाय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण टीम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडापासून बिलॉंग करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोरेगाव मध्ये येऊन धिंगाणा घालतायत. चांगला खेळ सातत्याने UCC संघाचा चांगला खेळ आता 2 राहिलाय. मिनिट थांबलो. सन्माननीय विवेकजी पाटील साहेब यांचा देखील इकडे आगमन झाले आहे. त्यांचा देखील या मंचावरती आणि या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम सर. आपण यायचं आहे आणि सन्मानपूर्व स्थानबद्ध व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स अनिकेत. यस यस 1 to go अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. निर्णायक आणि महत्वपूर्ण चेंडू. ओहो यालाच का जागा म्हणून करायचा प्रयत्न. क्विक चेंडूवरती श्रेयश आले छतर आणि चपळाईने धावचीच्या रूपामध्ये लवेशला मैदान सोडावं लागतं. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या अखेरीस 27 धावा धावफलकावरती लागले आणि 28चा बाटला करायचा आहे. टीम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा आणि त्यानंतरला दिवस आहे त्याच पद्धतीने न्यामावॉइस संघामधील
मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले मितेच्या साथीनं श्रेयस खूप चपळाईने खेळपट्टीवरती असताना खेळ करतो. लवचिकता काय आहे तर मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. पहिलाच ओमकार देवता डाऊन द ग्राउंड अंकित गवस चेंडूवरती आलेत. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडूवरती निर्धाव चेंडू आले. ओमकार कदम ओके या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. चला अंकित गवस यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर का डाय मारून म्हणजे उडता व अंबाटी रायडू या पद्धतीने जर चेंडू अडवला तर शेखर वर्गमित्र याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला. त्याला तेवढ्याच पद्धतीचा सन्मान देखील देताना आपल्याला डोंगरपाड्यातील खेळाडू पाहायला भेटत आहेत. चला लगातारचे 2 विकेट माही डेकोरेटर्स कडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. लगातारचे 2 विकेट 5,000 रुपयाचं पारितोषिक माही डेकोरेटर कडून आलंय. 22-27 इक्वेशन मॅच मध्ये 2 मध्ये आतापर्यंत 1 खर्च केले. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. परंतु या संघाला कमबॅक करता येतो. अनिकेत डोंगरपाडा संघाला कमबॅक करता येतो. त्यांना माहिती आहे कोणत्या वेळेला कोणता ब्रह्मास्त्र यूज करायचा आहे. त्यांना नक्कीच माहिती आहे सर. यस मोरेगाव चॅलेंजरच्या विरुद्ध तो केलेला कमबॅक अविश्वसनीय. मोरेगाव चॅलेंजर संघाला दिलेली ती शिकस्त. 1 चेंडू 4 धावेची करत असताना काय फटका एक्झिक्यूट केला तर इंटू द गॅप 2 खेळाडूंना भेदून चेंडू सीमारेषा पार. 4 धावा त्या चेंडूवरती ऍड झाल्यात आणि पराभवाच्या छायेखाली संघ टीम मोरेगाव चॅलेंजर आपण पाहिला. 20-25 इक्वेशन आपण मॅच मध्ये पाहतो. 4 मध्ये आतापर्यंत ओकेने 3 खर्च केले. चांगली गोलंदाजी. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू डिक्लर झोन मध्ये 1 धाव. नक्कीच पहा 6-9चा इक्वेशन असताना त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन गेलेला तो सामना. 1-4चा सामना कोण विसरेल तो सामना. आणि 1-4 मध्ये तो लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि विजयी झालेला संघ डोंगरपाडा आपल्याला पाहायला भेटतोय. खरोखरच चांगली खेळी पाहायला भेटलेली. यस मोरेगाव चॅलेंजर संघाला शिकत दिल्याच्या नंतर आता अंतिम सामना खेळत असताना आपण संघ पाहतोय. UCCचा संघ मैदानाच्या आतमध्ये. ओमकार ओके ओहो यावेळेस काय आडव्या बॅटने लपेटण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचं कनेक्शन नाही आहे. चेंडू धनेश पांडेच्या हातामध्ये जाऊन संपलाय. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 4 धावा टीम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा.
नक्की सर्व कोपरे पॅक करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु डोंगरपाडा संघ कोपऱ्यांना फेदून चौकार इकडे पाहायला भेटतोय. यस 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 नक्कीच काय स्ट्रोक खेळला होता. ओमकारने प्रयत्न जरूर केला, त्या प्रयत्नांवरती यश आलं नाही. या टाळ्या वाजतायत टीम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब. चांगल्या दर्जाचा खेळ, 1.3 चेंडूचा आतापर्यंत संपलाय खेळ आणि 10 वरती बिनबाद. पार्टनरशिप बिल्ड, चांगल्या दर्जाची पार्टनरशिप आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच जो चौकार गेला आपल्याला क्रॅकिंग शॉट पाहायला भेटला. अनिकेत चेंडू सरळ सीमालगत थोडासा आतमधल्या अंतरावर पाहायला भेटला आणि वन बाउन्स सरळ निघून गेला होता चौकार. यस 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 इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सिद्धेश. गोलंदाजी करण्यासाठी आता थोड्याच वेळात आपण त्याला पाहू. सिद्धेश सपकाळ क्षमता आहे गोलंदाजाकडे चेंडू वळवण्याची. हो नक्कीच महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. गेले कित्येक वर्षापासून नेमवजसाठी एक महत्त्वाचा खेळाडू, महत्त्वाचा गोलंदाज मानला जातो सिद्धेश सकपाळ. एक नावाचा दरारा आहे. काही वर्षापूर्वी, काही मला वाटते गत वर्षामध्ये देखील नावाचा डंका कुठेतरी वाजत होता. प्रत्येक ठिकाणी जावं तिकडे सिद्धेश नावाचा डंका आपल्याला पाहायला भेटत होता. एक मोमेंटमध्ये 2 टन करणारा कोण खेळाडू असेल तर सिद्धेश. ओहो हे युद्ध पाहण्यासारखं आहे. स्क्रीनवरती पहा हे युद्ध पाहण्यासारखं आहे. ओहो हो हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. एकेरीदा खात्यामध्ये ऍड झाले. 1.4 चेंडूचा संपला खेळ आणि 11 धावा धावफलकावरती. हो नक्कीच या छोटा कद बडा धमाका याच्यावरती बरंच काही दावेदारी आहे. यस यस सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत विश्वासावरती खरा ठरलाय. जागा बनू पुन्हा एकदा ओमकार चेंडूवरती येईल. यावेळेला अंतर बरोबर मापलं नव्हतं चेंडूचं. एकेरी कंप्लीट होईल. 13-16चं इक्वेशन म्हणजे 13 चेंडूमध्ये 1 मोठा फटका टीम UCC ला सामना बनवून देईल. ससा आणि कासव विसरू नका. ससा आणि कासवची गोष्ट विसरू नका. ज्या पद्धतीने ससा झोपला जातो आणि कासव विजयी होतो त्या पद्धतीचा हा सामना पाहायला होईल. यावेळेलाच काय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू श्रेयसला काही समजलेला नाहीये. तितक्याच चांगल्या दर्जाच्या ज्येष्ठरीच्या भूमिकेमध्ये आपण सिद्धेश याला पाहतोय. षटक क्रमांक 2 संपलंय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 12 वरती बिनबाद टीम UCC डोंगरपाडा. आपण पाहतोय घरत स्पोर्ट्स घरत नेटवर्क देखील आपण पाहतोय. खरोखरच चांगली गेले 3 दिवस आपण सातत्याने पाहतोय. क्लिअरिटी पाहू शकता तुम्ही आणि खरोखरच चांगलं आपल्याला प्रेक्षेपण पाहायला भेटतोय ते या घरात नेटवर्कद्वारे आणि खरोखरच लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आपण पाहू शकता. त्यांना लाईक करा, शेअर्स करा आणि नक्कीच कुठेही काही फंक्शन असेल तर नक्कीच कॉल करा आकाशजी घरत यांना. तुमच्यासाठी वेळोवेळी नक्कीच तुमच्या भेटतील. पुन्हा एकदा स्वॅप केलाय. पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार. गडी होते बाद. मोठा धक्का, मोठा आदरा. डीजे ऑन. ओहो नक्कीच चेंडूला वळवण्याची क्षमता आहे. जागा बनवून टॅपच्या साहाय्याने ओमकार चेंडू खाली येईल. फक्त एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. मॅचचे इक्वेशन पहा, स्क्रीनवरती इक्वेशन पहा.
9-14ची इक्वेशन आपण पाहतोय. श्रेयश अजून देखील खेळपट्टीमध्ये 6-5. हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. गुड लक यांच्या बड्डे बॉय यांच्याकडून चांगलं घे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 बड्डे बॉय आपल्याला पाहायला भेटणार आहेत. चला लगातारचे 3 विकेट. विशाल ठाकरकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. लगातारचे 3 विकेट. चला 8-14ची इक्वेशन मॅच मध्ये आलंय. 14 वरती 1 टीम आतापर्यंत UCC आपण स्थिती पाहतोय. इथून जर एक मोठा फटका आला. चला ज्ञानेश यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. स्नेहल यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यस 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 पारितोषिक इतके लागले. पारितोषिक एकही लक्षात नाही मला तर आतापर्यंत विचार केला तर. पारितोषिकांचा भरमार उभा केलाय. 8 मध्ये 14चे इक्वेशन. ध्यानेशने मागील मॅच मध्ये पहिला चेंडूती चौकार लगावला होता. हो यावेळेलाच येईल का? यावेळेलाच अमितने स्वतःला पडला उठला तरी देखील चेंडूला अडवले. 100% एफेक्ट 100% की फॅक्टर टाकण्याचा प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. चला ज्ञानेश यांच्या प्रत्येक चौकारासाठी जतीन पाटील यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. मारंबल पाड्यातून प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ज्ञानेश यांच्यासाठी पारितोषिक आहे. मारंबल पाड्यावरून आलेलं आहे. प्रत्येक चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2.5 चेंडूचा संपलाय खेळ. जागा बनवून अमित 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 हो 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 चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. चला पाणी घेऊन जायचंय लवकरात लवकर पाणी घेऊन जायचंय. चला चेक केलं जाईल ऑफिशियल पंच. चला थोडं लक्ष द्यायचं आहे. व्हॉलेंटियर्स लक्ष द्यायचं आहे. ओहो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अमित तेजम म्हणजे आम्ही यांच्यासाठी काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. खरोखरच चांगलं क्षेत्ररक्षण. अनिकेत या क्षेत्ररक्षणासाठी काय म्हणशील? ओहो हो पडला झटलाय तरी देखील संघासाठी अजूनही उभा राहिलाय. अमित 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 आणि अमित आम्याने अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न केला तरी देखील चेंडूला अडवला. प्रयत्न केलाय चेंडूला अडवला. आता मॅचचं इक्वेशन मॅच मध्ये येऊन काय थांबलंय. मॅचचं इक्वेशन काय आलंय? 6-12चं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. 6-12 म्हणजे 3 मोठे फटके आता खेळावे लागतील. तर ऐकूया आपण डीजेची धून नंतर वळूया मैदानाच्या दिशेने. आपण पाहिला 6 मध्ये 12 वाचवायचे की 6 मध्ये 12 काढायचे. श्रेयसच्या विपक्षामध्ये हेमल. डाऊन द ग्राउंड अंकित गवस चपळाने चेंडू गाडवला. खोखोपट्टू देखील आहेत. सातत्याने उल्लेख करतो खोखोपट्टी देखील आहे तरी देखील चांगल्या दर्जाचे एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. आता मॅच मध्ये क्वेश्चन काय आलंय? 5-11 5-11 पाहायला भेटत आहेत आपल्याला स्कोर कार्डवर. चांगली गोलंदाजी हेमल यांच्याकडून पाहायला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. गोलंदाजी होते तेवढी चांगली फलंदाजी देखील पाहायला भेटते. तेवढे चांगले फटके देखील एक्झिक्यूट होताना आपल्याला पाहायला भेटत. परंतु तेवढंच चांगलं 100% क्षेत्ररक्षण होताना आपल्याला हे क्षेत्ररक्षण काय होतं? आपल्या यजमान आपल्या मैदानामध्ये जिंकायचं ज्याला होप्स आहे त्यामुळे हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतं. अमे असेल एक साईडला आपण पाहतोय. अंकित गवत असेल एक साईडला आपण रोहन यांना पाहतोय. तदनंतर रोहित यांना पाहतोय. 100% एफर्ट इकडे पाहायला भेटत क्षेत्ररक्षणामध्ये. सर जर रोहन यांनी जर चौकार अडवला डाय लगावून यावेळेलाच काय ध्यानेश बाद विकेटचं पतन. फलंदाज बाद.
शेवटच्या 2 षटकांमध्ये जे षटकं 2 चालली नाहीत तीच षटकं आता फायनल मध्ये आपल्याला चालताना पाहायला भेटतात. यस 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 मोरेगाव चॅलेंजर बी कडून देखील पारितोषिक आलंय. जर रोहन जयस्वालने जर डायव लागून चेंडूला अडवलं तर मोरेगाव चॅलेंजर बी 500 रुपये असेल. 500 रुपये मोरेगाव चॅलेंजर बी कडून देखील आले. 4 मध्ये 11ची गरज. 4 मध्ये 11 म्हणजे एक मोठा फटका. हो, एक मोठा फटका, समीकरण चेंज होऊ शकतो. काय क्षेत्ररक्षण, आम्याला काय चेंडू सोडत नाही आणि आम्याला काय चेंडूला सोडता येत नाहीये. प्रत्येक वेळेला प्रत्येक चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहिजे. सामना अजून संपलेला नाहीये. सामना अजून संपलेला नाहीये. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. यस 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 श्रेयस 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 आणि श्रेयस श्रेयस अजून खेळपट्टीवरती आहे. श्रेयस अजून खेळपट्टीवरती आहे म्हणजे 3 मध्ये 3 मोठे ब्लास्ट. 3 मध्ये 3 मोठे ब्लास्ट. श्रेयस पहिला येईल का? डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड. रोहन रोहन टीम नामा बॉयज, टीम नामा बॉयज विजय दिशेने वाटचाल करताना मंद मंद पावलांनी पुढे सरकले. पुढे सरकत असताना चांगला खेळ, सातत्याने चांगला खेळ. काय वाटतं मोरेगावकर? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या नामोबाई संघासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, 100% एफर्ट आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. खरोखरच स्तुती झाली पाहिजे, स्तुती झाली पाहिजे. डोंगरपाडा संघ देखील काही कमी नाहीये. चांगले चला. फटके पाहायला भेटले, परंतु तेवढंच चांगलं जर क्षेत्ररक्षण. सोमने मॅच जिंकली तर नयन मांगल्याकडून 500 रुपये आले. डोंगरपाड्यातून फोन आलेला. ओहो, डाऊन द ग्राउंड, डाऊन द ग्राउंड. रोहित जयस्वाल, रोहित जयस्वाल चेंडूला अडवलंय. चला, डॉट आलाय. विकेट देखील आले. 1-9चं इक्वेशन मॅच मध्ये आलंय. 1-9चं मॅच मध्ये इक्वेशन आलंय म्हणजे विजय दिशेने वाटचाल करताना आपण संघाला पाहतोय. मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव करताना आपण संघाला पाहतोय. लक्षात ठेवायचं आहे, जोपर्यंत पंचांचा शेवटचा डिसिजन येत नाही तोपर्यंत कोणीही मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. लक्षात ठेवायचं आहे. हो हो हो, पहा, पहिल्या वर्षी वरद विनायक चॅम्पियन झालेला, दुसऱ्या वर्षी विघ्नेश पायटर आणि अरे सांगतो न्यामा बॉईज, सांगतो न्यामा बॉईज.